धाराशिव जिल्हा, अकोला जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या 3 जिल्ह्यातले भूम, परांडा, वाशिम, पाथर्डी, त्याचबरोबर अकोला सगळ्या भागातले अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या करता मी आलेलो होतो. त्याच्यात विशेषतः माजी आमदार राहुल भैया मोठे हे आणि असंख्य कार्यकर्ते, मग काही सभापती, माजी वेगवेगळ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे सन्माननीय पदाधिकारी सध्या त्या निवडणुका पुढच्या काही काळामध्ये होणार असल्यामुळं आता बहुतेक सगळ्या ठिकाणी माजी पदाधिकारी आहेत आणि या सर्वांनी आम्हा लोकांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. त्याचा मनापासून समाधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं आज मंगळवारचा दिवस बहुतेकदा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये आज आम्ही बऱ्याच जणांना पक्षप्रवेश दिलेला आहे. दादा, आगामी काही काळामध्ये अजून याच्यापेक्षा मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे का? कारण सर्वच राजकीय पक्षामध्ये वेगवेगळे मान्यवर पक्षप्रवेश करतायत, तुम्हाला पण माहिती आहे. सर्वच राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्षाचे राजकीय पक्ष असतील, जास्त करून सत्ताधारी पक्षाकडं असणाऱ्या पक्षांच्याकडे येण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त पाहायला मिळतंय. परंतु त्यांना आम्ही बेरजेचं राजकारण जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय त्या पद्धतीनं आम्ही देखील बेरजेचं राजकारण करतोय. शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. राज्याचा विकास झाला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करत असताना त्याच्यामध्ये आपला राज्य देखील विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर असलं पाहिजे. त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे सगळे आमचे मंत्रिमंडळातले अधिकारी असतील किंवा वेगवेगळे आमचे जे काही राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी असतील यांचं काम चालू आहे. दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत ते नाशिकमध्ये होते. विभागीय आयुक्तांबरोबर त्यांनी बैठक वगैरे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नसणार आहे. अर्थात तुम्ही मतदान केल्यानंतर जी पर्ची मिळत होती, पर्ची तुम्हाला दिसत होती, ती या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर नसणार आहे असं दिनेश वाघमारेंनी सांगितलं. हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, राज्याच्या निवडणूक आयोगाचा. त्यामध्ये त्यांना केंद्रामध्ये निवडणुका चालतात, ते इलेक्शन कमिशन त्यांच्या नेतृत्वाखाली चालतात. तसं आपल्या राज्यातल्या निवडणुका वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. आता त्यांनी काय सांगितलं मी ते काय ऐकायला नव्हतं, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये अशा माफक अपेक्षा आम्हा लोकांच्या आहेत आणि तशा पद्धतीनं निवडणुका व्हायला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही हरकत नाही असं मला वाटतं. दादा, आधुनिक हत्ती असेल किंवा कबुतरांच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होता. काय बैठकीमध्ये निर्णय? त्या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे, तो सुप्रीम कोर्टाचा आहे हत्तीच्या संदर्भातला, आणि दुसरा निकाल आहे तो मुंबई हायकोर्टाचा आहे कबुतराच्या संदर्भातला. त्यामध्ये राज्याच्या वतीनं देखील आपली आपली भूमिका मांडायची अशा पद्धतीनं ठरलेलं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये निकाल दिल्यानंतर इथलं जे काही आश्रमामधले सहकारी आहेत
त्यांच्या वकिलांनी ती केस व्यवस्थितपणे मांडावी. आता मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष परंपरा चालत आलेली आहे. आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी पूर्वीचे एक रूढी चालत आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तासगावला तिथं हत्ती आहे. नंतर तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये औंधा तिथं हत्ती होता. माझ्या माहितीप्रमाणे ज्योतिबाच्या तिथं पण हत्ती होता. असे वेगवेगळ्या ठिकाणी हत्ती पाळण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चाललेली आहे. आपल्या कराड तालुक्यामध्ये देखील पालीला तिथं पण हत्ती ठेवण्याची परंपरा होती. पण आताच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. त्या निकालाच्या संदर्भामध्ये तज्ञांचा सल्ला घेतलेला आहे. वकील असतील किंवा ऍडव्होकेट जनरल या सगळ्यांचा सल्ला घेऊन मला एवढंच वाटतं की त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना त्या दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ती भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो, मागे आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या, परंतु त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न, सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं. अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं 32 शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची. तिथं नंतर ते नाग सोडून दिले जायचे, परंतु मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होतं. परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत. तशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या हत्तीणीच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली. परंतु सरकारने पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना दुखाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही. परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरलं. आता वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर बघितली तर तुमच्याही लक्षात येईल. आता सुप्रीम कोर्टाने काय ऑर्डर द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचं पालन करणं ते सरकार म्हणून ज्या त्या सरकारचं काम असतं ते त्या सरकारने केलेलं आहे. पण त्यामधल्या लोकभावना पण लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारे सरकारला वाटतं.